हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 12 जो मिसलेनियस म्हणजे काय, आपण जे आतापर्यंत इंटेलिजन्स मधले सगळे जे सोडवले एक्सरसाइज आपल्या, त्याचा सगळ्याचा सारांश म्हणजे इथे सगळे एकत्र प्रॉब्लेम असणार आहेत, मिक्स प्रॉब्लेम असणार आहेत, ते आपण आज सोडवूया. या मिसलेनियस मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतील जे आपण आतापर्यंत कव्हर केले सगळ्या एक्सरसाइज मध्ये, त्यामुळे तुमचं इथे एकदा रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन बघूयात. Four small equilateral triangles with equal sides are arranged in a way to form a big equilateral triangle. How many times of the side of the small equilateral triangle will be the side of the big equilateral triangle? म्हणजे अर्थ कळला का तुम्हाला इथे? फोर स्मॉल इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचा अर्थ काय होतो? ज्याच्या तिन्ही साईड सेम असतात. म्हणजे 5 सेंटीमीटर एक साईड असेल, समजा ही 5 सेंटीमीटर असेल तर ही पण 5 असेल, ही पण 5 असेल, म्हणजे हा काय झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. तर असे 4 इक्विलॅटरल ट्रायंगल अशा पद्धतीने अरेंज केलेत की त्याच्यातनं एक मोठा बिग इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतोय. सो हाऊ मेनी टाइम द साइड ऑफ द स्मॉल इक्विलॅटरल ट्रायंगल्स विल बी द साइड ऑफ द बिग इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मी तुम्हाला इथे काढून दाखवते म्हणजे तुम्हाला जास्त लवकर कळेल. इथे बघा, तर हे मी समजा हा आपण इक्विलॅटरल ट्रायंगल काढला मोठा, आणि आता ह्याच्यात असे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत जे 4 इक्विलॅटरल ट्रायंगल त्याच्यात बसत आहेत. म्हणजे आता बघा हे किती झाले? 1, 2, 3 आणि 4. हे 4 इक्विलॅटरल ट्रायंगल झाले. म्हणजे ह्याच्या सगळ्याच्या साईड काय आहेत? सेम आहेत. मग प्रश्न असा विचारला की ही जी मोठी इक्विलॅटरल ट्रायंगल, मोठ्या इक्विलॅटरल ट्रायंगलची जी एक साईड आहे, तर ते कितीनी डबल आहे? हाऊ मेनी टाइम्स, बघा, हाऊ मेनी टाइम द साइड ऑफ द स्मॉल इक्विलॅटरल ट्रायंगल विल बी द साइड ऑफ द बिग इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे एका स्मॉल इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड आणि बिग इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड किती असणार आहे? म्हणजे हे समजा 2 सेंटीमीटर असेल तर हे पण 2 सेंटीमीटर असेल. म्हणजे हे काय झालं? डबल झालं. हे 2 असेल तर हे पण 2 असेल, हे 2 असेल तर हे पण 2 असेल. म्हणजे समजा स्मॉल इक्विलॅटरल ट्रायंगलची जर साईड 2 सेंटीमीटर असेल तर बिग इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड काय असणार आहे? 4 सेंटीमीटर. म्हणजे काय असणार आहे? तर ट्वाईस, 2 वेळा असणार आहे. इथे ऑप्शन काय येणार आहे? फर्स्ट. हाऊ मेनी टाइम्स विचारलंय ना, हाऊ मेनी टाइम, तर 2 टाइम्स. म्हणजे ह्याच्या 2 टाइम्स साईड असणार आहे बिग इक्विलॅटरल ट्रायंगलची. ठीक आहे, सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इन अ नंबर 165 अँड ट्रायंगल विच डिजिट शुड रिप्लेस द सिम्बॉल ट्रायंगल सो दॅट द नंबर वेन डिवायडेड बाय 4 विल बी गिवन द रिमाइंडर 1. आता 4 कशाला डिवाइड होतो? 4नी, जे 4च्या टेबलमध्ये येतात. आणि आपण इथे बघा, आता मी इथे सांगते की आपण ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या त्याच्यात 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? जर शेवटचे 2 नंबर्स म्हणजे आता 28, ठीक आहे, तर इथे मी समजा 1, 2 लिहिला, तर इथे कुठलाही नंबर लिहिला, 1, 3 आणि 28 लिहिला, तर शेवटचे जे 2 नंबर्स असणार आहेत ते 4ने डिवाइड होत असतील तर हा पूर्ण नंबर 4ने डिवाइड होतो. ठीक आहे, मग असा नंबर आपल्याला बघायचा आहे की हा शेवटचा नंबर असा असणार आहे ज्याचं 4ने डिवाइड होईल पण रिमाइंडर 1 राहील. ठीक आहे, म्हणजे आता हा समजा आपण घेतला, खाली दिलेल्या नंबर पैकी आपण घेऊन बघूयात. 1659 जर घेतला, ठीक आहे, 1659, त्यात 59 म्हणजे हा ऑड नंबर आहे, तो हा 4ने डिवाइड होणार नाही. ठीक आहे, दुसरा आहे 1651 आपण घेतला समजा, 1651, तर हा पण होणार नाही. 1657, तर 1657 जर घेतला तर हा पण डिवाइड होणार नाही. पण 1656 जर नंबर घेतला आपण, 1656, तर हा 4ने डिवाइड होतो. मी इथे करून दाखवते, आपण करून बघूयात. एक नंबर आपण करून बघूयात, 1657 घेऊन बघूयात. ठीक आहे, 4ने डिवाइड करूयात. 4 4 काय येणार आहे? इथे 16, इथे राहिले 0, मग आपण एक नंबर खाली घेतला इथे 5. ठीक आहे, 4 1 जा 4, म्हणजे इथे काय झालं? 5 - 4 is 1, आणि हा 7 खाली घेतला. ठीक आहे, आणि 4 4 जा 16, बरोबर. 17 - 16 is 1, म्हणजे रिमाइंडर काय आली? ही 1 आली. म्हणजे आपल्याला तेच हवंय ना की असा कुठला नंबर, इथे जर नंबर घेतला तर रिमाइंडर 1 येईल. म्हणजे काय घेतलं की रिमाइंडर 1 येईल? 7 घेतलं की, म्हणजे ट्रायंगलच्या जागी काय असणार आहे? 7. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा, हे अल्फाबेट दिलेले आहेत, त्याच्यावरनं हे 2 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे, थर्ड आणि फोर्थ. फाइंड द टर्म विच डज नॉट फिट इन द सिरीज गिवन बिलो. आता इथे बघा DEF दिलंय, FGHI, IJKLM, म्हणजे बघा 3 4 5, आणि इथे 6 आहे. पण इथे बघा इथे परत इथे Fनी कंटिन्यू झालंय. इथे लास्ट वर्ड म्हणजे हे
लेटर आय आहे तर इथे आयने कंटिन्यू झाले. मग इथे जो एम आहे लास्ट लेटर तो इथे पण एमनी कंटिन्यू व्हायला हवं होतं. सो एननी कंटिन्यू झालंय. सो हे काय आहे, हे डज नॉट फिट इन द सिरीज. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, विच लेटर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द ॲडजॉइनिंग फिगर. आता इथे तुम्ही हे समजा तुम्हाला असं एक्झाममध्ये आलं तर ह्याला पहिले नंबर टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. 11 12 13 14 15. पी आहे 16, क्यू 17, 18 19 20. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 22 23 24, वाय आहे 25 आणि झेड आहे 26. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला आता हे सोडवायचं आहे. आता विच लेटर विल बी रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द ॲडजॉइनिंग फिगर. तर हे जे नंबर्स आहेत ते आधी आपण अल्फाबेटिकली अरेंज करूयात. अल्फाबेटिकली अरेंज करताना काय करायचं, तर पहिला बघा असणार आहे ए. सो ए नंतर आहे त्याच्यामध्ये डी. डी नंतर कुठला आहे, डी नंतर आहे जी. त्याच्यानंतर आहे जे, मग येतो एम, मग एस, मग व्ही आणि लास्टला येतो वाय. तर आता इथे एला बघा नंबरिंग काय आहे, आपण इथे जे नंबर असे घातले तर एला आहे 1, डीला आहे 4, जी करता आहे 7, जे करता आहे 10. त्याच्यात अंतर किती आहे बघा दोन्हीमध्ये, 1 आणि 4 मध्ये 3चं अंतर आहे, 4 आणि 7 मध्ये 3चं अंतर आहे, 7 आणि 10 मध्ये 3चं अंतर आहे. ठीक आहे. आता जे नंतर एम येतोय तर एमचा नंबर काय आहे, एमचा नंबर आहे 13. त्याच्यानंतर एस बघा, एसचा आहे 19, व्हीचा आहे 22 आणि वायचा आहे 25. तर या सगळ्यांमध्ये 3चं अंतर, या सगळ्यांमध्ये इथे फक्त बघा इथे 6चं अंतर आहे, म्हणजे इथला मधला लेटर कुठला असणार आहे, मग इथे पण 3चं अंतर आहे. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 3चा डिफरन्स आहे. मग एम नंतर एन ओ आणि पी, म्हणजे इथे समजा मध्ये पी घेतला तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, नंबर कुठला येणार आहे पी करता 16, म्हणजे 13 आणि 16 मध्ये पण 3चा डिफरन्स येईल आणि 16 आणि 19 मध्ये पण 3चा डिफरन्स येईल. म्हणजे कुठला लेटर येणार आहे इथे क्वेश्चन मार्कच्या जागी, पी. सो ऑप्शन 4 मार्क करा इथे पी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5 to 8. In the adjoining figure, the letters A to X are arranged in a particular way. Some of the letters are replaced by symbols. Study the pattern of this arrangement and answer the questions. ठीक आहे. इथे क्वेश्चन 5 to 8 करता मी हे लिहून घेतलेत. हा असा टेबल दिलेला आहे बुकमध्ये. तर या टेबलमध्ये ए नंतर बघा इथे एफ आहे. ठीक आहे. तर ए करता काय आहे, 1 नंबर आहे आणि एफ करता किती आहे, 6 आहे. म्हणजे +5 केलं तर इथे 6 येतं, म्हणजे एफ करता काय येतोय 6 आणि ए करता आहे 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 नंतर इथे काय येतोय, एफ नंतर के. हे बघा एफ नंतर के मध्ये किती अंतर आहे, इथे बघा 6 नंतर के आहे 11ला, म्हणजे ह्याच्यामध्ये किती अंतर आहे 5चं, म्हणजे +5 केलं तर के येतं. मग केचा करता नंबर काय आहे 11. ठीक आहे. इथून आता ह्या सिम्बॉल करता आपण समजा असं गेलो तर इथे +5 केलं के मध्ये, म्हणजे LMNOP 16 येतं. ठीक आहे. इथे +5 केलं तर 16 येतं. तर 16 करता कुठला आहे लेटर पी, म्हणजे ह्या सिम्बॉल करता काय आलं, पी आला. ठीक आहे. हे इथपर्यंत झालं. आणि इथून पी मध्ये परत +5 केलं तर पी नंतर बघा +5 केल्यावर पी नंतर QRSTU, म्हणजे यू करता जो नंबर आहे 21, म्हणजे ह्या स्टार करता लेटर कुठलं मिळालं आपल्याला, यू लेटर मिळालं. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. हे तुम्ही पहिले काय करायचंय, तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाल तुम्हाला एक रफ पेपर देतील तर इथे हे पहिले हे नंबरिंग लिहून घ्यायचं, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. हे नंतर जेव्हा असे क्वेश्चन आले तर हे लिहिण्यामध्ये तुमचा वेळ वाचेल. तर पहिले हे A to Z मध्ये लिहून घ्यायचे आणि हे असे नंबर देऊन घ्यायचे. ठीक आहे. चला आता ट्रँगल आणि हा नंबर. आता इथे एक्स आहे, आता आपण उलटी सुरुवात करूयात. एक्सला नंबर कुठला आहे 24. ठीक आहे. मग एक्स नंतर एस आलेला आहे, त्याच्यामध्ये किती अंतर आहे बघा, एक्स नंतर इथे 24, 1 2 3 4 5 तेवढंच अंतर आहे, 5चंच अंतर आहे, +5चं. म्हणजे एस मध्ये आता इथे आपल्याला -4 -5 करायचं आहे फक्त, म्हणजे इथे 24 नंतर -5 केलं तर एसचा नंबर काय मिळतो 19 मिळतो. ठीक आहे.
त्याच्यानंतर एस नंतर -5 केलं तर एन मिळतो. एनला नंबर काय आहे 14, म्हणजे 19 - 5 केलं तर काय मिळतं 14, म्हणजे एन करता 14 आहे. त्याच्यानंतर इथून आता हा -5 केलं तर हा सिम्बॉल आहे. मग एन मधनं मागे 5 नंबरला कुठला आहे बघा, एन, एल, के, जे आणि आय. म्हणजे ह्या सिम्बॉल करता काय मिळालं आपल्याला आय मिळाला. त्याच्यानंतर ट्रँगल आहे म्हणजे परत -5, म्हणजे आय मधनं -5. मग कुठला नंबर येणार आहे तो, इथे बघा 1 2 3 4 5 म्हणजे डी. इथे आला 4, म्हणजे हे किती बघा, आयचा नंबर काय आहे 9. 9 - 5 केलं तर किती येणार 4, म्हणजे ट्रँगलला नंबर कुठला आला डी. ठीक आहे, आता हे सगळे आपण काढून घेतले. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, विच लेटर शुड रिप्लेस द सिम्बॉल. मग ह्या सिम्बॉलला आपण काय काढलंय, पी काढलाय, पी मिळालाय आपल्याला लेटर. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. विच इज द लेटर बिलो द लेटर के. के च्या खाली बिलो द लेटर के, तर कुठला येणार आहे, तर आपण हा सिम्बॉल काढलाय बिलो द लेटर के. कुठला आहे हा सिम्बॉल आहे, त्याला काय लेटर आहे आय. सो इथे आय ऑप्शन मार्क करा, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. विच इज द लेटर ऑपोजिट टू ए. ऑपोजिट टू ए ट्रँगल. इथे बघा ऑपोजिट टू ए काय आहे ट्रँगल. मग ट्रँगल करता आपण काय काढलं आहे डी. सो इथे ऑप्शन मार्क करा डी. अँड विच इज द लेटर अबॉव एस. एसच्या अबॉव हे कुठलं आहे स्टार. स्टार करता आपण काय काढलेलं आहे यू. ठीक आहे, सो इथे यू मार्क करा. कळलंय. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सम बर्ड्स आर सिटिंग ऑन द एज ऑफ ए बकेट फिल्ड विथ वॉटर. हाफ ऑफ देम फ्ल्यू अवे. After some time, again half of the remaining birds flew away, and a single bird remained on the bucket. What was the number of birds initially sitting on the bucket? आता पहिले बघा काही बर्ड्स बसले होते, त्याच्यातले हाफ ऑफ देम फ्ल्यू अवे, म्हणजे अर्धे उडून गेले, अर्धे राहिले. त्याच्यातले परत अर्धे उडून घेतल्यावर एकच बर्ड राहिलाय फक्त. ठीक आहे, एक बर्ड राहिलाय म्हणजे ह्यातले अर्धे हाफ झाला, म्हणजे किती होते टोटल 2. म्हणजे 2 आणि ह्याच्यातले पण आधी अर्धे, हे पण अर्धे राहिलेले, त्याच्यातले आधी अर्धे उडून गेले, म्हणजे टोटल किती असणार आहेत 4. म्हणजे 4 म्हणजे टोटल बर्ड 4 होते, त्यातले हाफ उडून गेल्यावर 2 राहिले, आणि ह्यातले हाफ उडून गेल्यावर किती राहिला, एकच राहिला. म्हणजे टोटल बर्ड्स किती होते 4. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात क्वेश्चन. 3 × 3 × 3 5 टाइम्स आहे. विच विल बी द डिजिट इन द युनिट प्लेस आफ्टर द मल्टिप्लिकेशन. काही नाही, सिम्पल याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि युनिट प्लेसला कुठला नंबर येईल तो आपल्याला शोधून काढायचा आहे. चला त्याचं जिथपर्यंत तुम्हाला मल्टिप्लिकेशन आहे तिथपर्यंत करा आणि मग त्याला 3 ने मल्टिप्लाय करा. आता बघा 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81, आणि 81 3 जा, आता 81 3 जा तुम्हाला माहित नसेल तर आपण करून बघूयात. 81 × 3. सो 3 1 जा 3, 3 8 जा 24, म्हणजे 243. मग युनिट प्लेसला नंबर कुठला आला 3. सो इथे मार्क करा कुठला ऑप्शन आहे इथे, सेकंड ऑप्शन 3. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. इफ 2 and 3 and 1/4 is equal to 14, 3 and 4, 2/5 is equal to 26, then how much. म्हणजे ह्याचा आन्सर काय असणार आहे. तर ह्याच्यात आपलं कुठलं रिलेशन यूज केलं तर आन्सर 14 मिळणार आहे. तर आपण 2 × 1, हे 2 × 1 करून बघू आणि 3 × 4 करून बघू. सो 2 × 1 असणार आहे 2 आणि 3 × 4 असणार आहे 12. आता ह्या दोघांमध्ये काय रिलेशन केलं की 14 येईल, तर प्लस केलं तर. सो 12 + 2 इज 14. ठीक आहे, मग आता इथे तसंच बघा 3 × 2 आहे, 3 × 2 काय असणार आहे 6, आणि 4 × 5 काय असणार आहे 20. मग 20 + 6 किती येत आहे 26, म्हणजे बरोबर आहे हे असं यूज केलं तर. तसंच नेक्स्ट ह्याच्यामध्ये यूज करायचं आपण 4 × 3 + 5 × 6, 5 × 6. 4 × 3 आहे 12 + 5 × 6 आहे 30. ह्याची ॲडिशन केल्यावर किती येणार आहे 42. सो ऑप्शन इथे नंबर 3 नंबर मार्क करा 42. चला नेक्स्ट बघूया. 12 and 13 करता हे दिलेलं आहे. स्टडी द ॲडिशन शोन अँड आन्सर द क्वेश्चन्स बिलो. विच डिजिट इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर जी. आता इथे बघा 5 + 3 n आलंय, म्हणजे 5 + 3 किती येतं 8, म्हणजे n = 8 आलं. m + 4 केलं तर 6 येत आहे, म्हणजे m = काय असणार आहे 2, आणि 3 + g केल्यावर 4 येत आहे, म्हणजे 3 + 1 केलं तर 4 येईल, म्हणजे g काय असणार आहे 1. ठीक आहे, तर ह्या तिन्हीचे आन्सर आपल्याला मिळाले. सो विच डिजिट इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर जी. काय असणार आहे ते ऑप्शन 1. अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिजिट्स रिप्रेझेंटेड बाय लेटर्स n and m.
एन आणि एम मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 8 - 2 6चा डिफरन्स आहे. सो इथे ऑप्शन नंबर 2 येईल, तो मार्क करा. चला नेक्स्ट बघूया. विच ऑफ द डायग्राम बिलो रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप अमंग गोल्ड, कार, मनी अँड वेल्थ. चला या क्वेश्चन मध्ये बघा, गोल्ड, कार, मनी ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण वेल्थ म्हणजे काय आहे? वेल्थ म्हणजे आहे समृद्धता किंवा खूप म्हणजे पैसे, जे आपण भरपूर पैसे असतील, समृद्ध असेल, त्याला काय म्हणतो आपण? वेल्थ. मग या वेल्थमध्ये ह्या तिन्ही गोष्टी येतात. म्हणजे ज्यांच्याकडे वेल्थ असतं त्यांच्याकडे गोल्ड, कार, मनी हे सगळं असतं. ठीक आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतील, म्हणजे आपण असं काउंट करूया, हे पैशामध्ये काउंट करूयात वेल्थ म्हणजे. मग त्याच्या ह्या वेल्थमध्ये काय काय येतं? मनी, कार आणि गोल्ड. म्हणजे हा थर्ड ऑप्शन येईल. म्हणजे हे जे आहे, हा मोठा सर्कल आहे, हा वेल्थ करता आहे. ठीक आहे. आणि मग हे कार, गोल्ड आणि हे मनी. ठीक आहे. वेल्थ असेल तर मग या तिन्ही गोष्टी असतील. ठीक आहे. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, शुभम हॅज 3 notes of 5 rupees each, 3 coins of 1 rupee each, and remaining coins 50 paise each. He has in all 20 rupees. So how many coins each of 50 paise has he? चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हे दिलेलं आहे की 3 notes of 5 rupees, म्हणजे 3 नोटा किती 5 रुपयाच्या आहेत. म्हणजे मग काय झालं? 5 3 जा 15, म्हणजे 15 रुपीज झाले टोटल. 3 coins of 1 rupee, म्हणजे 1 रुपयाचे 3 कॉइन आहेत, ते किती झाले? रुपीज 3 झाले. म्हणजे ह्याची टोटल कॉस्ट किती झाली? रुपीज 18. मग आता तिच्याकडे टोटल किती आहेत बघा. शुभम त्याच्याकडे किती आहे? टोटल 20 रुपीज आहेत. सो म्हणजे 20 मायनस 18 किती झाले? 2. म्हणजे 2 रुपीज हे असे आहे की जे 50 पैसे त्याचं रिमेनिंग कॉइन, म्हणजे 50 कॉइन्स मिळून 50 पैशाचे कॉइन्स मिळून किती होत आहेत? 2 रुपीज. मग 2 रुपीज कसे तयार होतात? 50 पैशाचे आपण किती कॉइन्स घेतले तर 2 रुपीज तयार होतील? तर 4 कॉइन्स घेतले तर. म्हणजे 50 हे काय होतं? 1 रुपी होतो. ठीक आहे. आणि 50 + 50 हे 1 रुपी होतं. म्हणजे हे दोन्ही मिळून किती झालं? 2 रुपीज. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. म्हणजे 4 कॉइन्स 50 पैसेचे घेतले तर 2 रुपये होतील. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, अ रोप इज टू बी कट इंटू 13 पार्ट्स. हाऊ मेनी टाइम्स शुड इट बी कट? इथे बघा, आता ही समजा ही एक रोप आहे, ह्याचे मी 2 कट केले. ठीक आहे. म्हणजे 2 कट करता, म्हणजे 2 पार्ट्स करायला मला किती कट करायला लागतंय? 1 वेळा कट करायला लागतंय. ही रोप आहे, तर मी ही 2दा कट केली. म्हणजे 3 पार्ट्स करायला मला किती कट करायला लागतंय? 2 वेळा कट करायला लागतंय. ही रोप घेतली मी इथे 1 2 3, म्हणजे ह्याचे पार्ट्स किती होतात? 1 2 3 4, म्हणजे 4 पार्ट्स करायला मला किती कट करायला लागतात? 3 कट करायला लागतात. मग तसंच 13 पार्ट्स करायला मला किती वेळा कट करायला लागेल? 12 कट्स करायला लागतील. सो इथे ऑप्शन नंबर येईल 2. नेक्स्ट बघा, स्टेटमेंट्स. सम बॉईज आर टायगर्स, सम टायगर्स आर एलिफंट्स. कन्क्ल्युजन काय आहे? सम एलिफंट्स आर बॉईज, सम एलिफंट्स आर टायगर्स. सो विच ऑफ द कन्क्ल्युजन्स इज ट्रू? चला इथे बघा, आता आपण हे दिलंय, हे वेन डायग्राम आपण याची काढून घेऊयात. सम बॉईज आर टायगर्स, म्हणजे समजा आपण हे बॉईज करता काढलं आणि हे टायगर्स करता काढलं. म्हणजे ह्या सम बॉईज यातले सम हे काय आहेत? हे काही टायगर्स आहेत. टायगर्स आणि हे आहेत बॉईज. अँड सम टायगर्स आर एलिफंट्स, म्हणजे हे सम टायगर्स आर काय आहेत? ते एलिफंट्स. मग विचारले सम एलिफंट्स आर बॉईज, मग हे सम एलिफंट्स आर बॉईज आहेत का? या दोघांमध्ये काही कनेक्शन आहे का? नाही. त्यामुळे हे सी तर कन्क्ल्युजन येणार नाही. सम एलिफंट्स आर टायगर, येस, यातलं टायगर आणि एलिफंट मध्ये कनेक्शन आहे, कारण सम टायगर्स आर एलिफंट्स म्हणजेच काय होतं? सम एलिफंट्स आर टायगर्स. तो इथे डी इथे कन्क्ल्युजन सॅटिस्फाय होत आहे. सो इथे ऑप्शन लिहा ओनली डी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच फिगर विल रिप्रेझेंट द सेट ऑफ ऑब्जेक्ट्स सन, प्लॅनेट आणि अर्थ. तर सन आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सन काय आहे? स्टार आहे. आणि अर्थ काय आहे? प्लॅनेट आहे. म्हणजे स्टार आणि प्लॅनेट पूर्णपणे वेगवेगळे आहेत. म्हणजे हा जो असेल हा आहे सन आणि हे प्लॅनेट आहेच. तर ह्या प्लॅनेटमध्ये हे जे आहे ते आहे अर्थ. सो ऑप्शन 4 मार्क करा. चला नेक्स्ट बघा, कम्प्लीट द स्क्वेअर. क्वेश्चन फिगर दिलेली आहे आणि आन्सर फिगर दिलेली आहे, त्यातला एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे बघा, हे अशा फिगरमध्ये ह्याच्यामध्ये हे सगळं जोडून घेतलेलं आहे. तर हा आपल्याला स्क्वेअर कम्प्लीट करायला काय करायला लागेल? हे असं काढायला लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही अशी लाईन येईल, ही अशी उभी लाईन येईल. इथे कुठली लाईन येईल? हा स्क्वेअर असा येईल. त्याच्यानंतर हा हाफ स्क्वेअर इथे, ही लाईन इथे जॉईन होईल. आणि इथे कुठला जॉईन होईल? इथे ह्या ह्याच्यामध्ये. तर इथे जसं झालेलं आहे तसं हा स्क्वेअर होऊन इथे जॉईन होईल. मग हे कुठलं दिसतंय बघा?
हे इथे बघा अशी लाईन आहे, सो हा ऑप्शन येणार नाही. इथे ह्या लाईन सगळ्या बरोबर आहेत बघा, इथे अशा लाईन आपण काढलेल्या आहेत. सॉरी इथे चुकलं माझं, तर इथे ही अशी लाईन येणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशी लाईन येणार आहे. सो हे बरोबर आहे. ते सेकंड ऑप्शन मार्क करा. इथे बघा आडवी लाईन केली आहे, ही उपयोगाची नाही. इथे पण ही अशी आडवी लाईन केली आहे, सो हे पण येणार नाही. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे, चला क्वेश्चन फिगर. इथे बघा, इथे आता सेम अशा आडव्या लाईन्स बघायला लागतील. मग हे कुठलं कुठलं येईल, म्हणजे हे फर्स्टमधलं येईल आणि फोर्थमधलं येईल, थर्डमधलं येईल. सेकंड येणार नाही, सो सेकंड ऑप्शन गेला. त्याच्यानंतर ही जी हे असं लाईन गेली आहे. ठीक आहे, हे तुम्ही काढायचा प्रयत्न करते. असं घेऊन मध्ये स्टार घेऊन असं. ठीक आहे, आणि असं म्हणजे मग हे कुठे आलेलं आहे, सेकंड ऑप्शन का फोर्थ ऑप्शन? सेकंड येणार नाही, कारण हे अशा लाईन आहेत. म्हणजे कुठला ऑप्शन येईल, फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. तसंच बघा नेक्स्ट फिगरचं पण आहे, तर हे आपण कम्प्लीट करून घेऊ इथे. ठीक आहे, हे असं येणार आहे इथे ट्रायंगल. हा ट्रायंगल इथे कम्प्लीट होतो. ठीक आहे, इथे पण कम्प्लीट झालेत बघा. सो हे ट्रायंगल आधी आपण कम्प्लीट केले. त्याच्यानंतर हे जी मधली फिगर आहे ती आपण काढून घेऊ, म्हणजे तो ट्रायंगल आधी काढून घेऊ आपण. तर हा असा ट्रायंगल येईल आणि त्याला ही लाईन येईल. फक्त हा डॉट कुठे येणार आहे बघा, हा डॉट कुठे शिफ्ट झालाय, इथे होता तो पुढच्या फिगरला पण त्याच साईडला गेला. हा इथे, म्हणजे डॉट कुठे येणार आहे, इथे. म्हणजे या दोन डॉटमध्ये एकदा इथे इथे गॅप आहे. सो ही गॅप ठेवून आपल्याला हा डॉट इथे घ्यायला लागणार आहे. हा कुठल्या फिगरमध्ये दिसतोय बघा इथे, तर सेकंडमध्ये. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा 22 आणि 24 पर्यंत क्वेश्चन फिगर दिलेली आणि आन्सर फिगर. कम्प्लीट द फिगर करायची. म्हणजे मग ह्या साईडची फिगर सेम यायला, म्हणजे अशीच फिगर इथे येणार आहे. म्हणजे काय असणार आहे, ते मिरर इमेज असणार आहे. मग कुठली वाटते बघा मिरर इमेज. चला या नेक्स्ट या क्वेश्चनमध्ये आन्सर फिगर फाइंड करायला आपल्याला काय करायला लागेल, हा स्क्वेअर आपल्याला कम्प्लीट करायला लागेल फक्त, बास. आता ही फिगर आहे, आन्सर फिगर कुठली आली, ही आली. मग ही कशामध्ये आहे, कुठल्या ह्याच्यात दिसते ही आन्सर फिगर बघा. 1 मध्ये दिसते, 2 मध्ये बघा हे थोडंसं मोठं आहे, ते हे 1 मध्ये नाहीये, त्यामुळे 2 येणार नाही, 3 येणार नाही. आणि इथे थोडंसं हे चेंज झालंय, स्मॉल आहे इथे, इथे हे बिग आहे इथे. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 1. तसं इथे फक्त हा स्क्वेअर कम्प्लीट करायचा आपल्याला. आणि आपला आन्सर फिगर काय शोधायची आहे, हे डार्क करून घ्या. अशी फिगर सेम तुम्हाला इथे आन्सर फिगरमध्ये दिसली पाहिजे. मग ही कुठे आहे बघा, सेकंड ऑप्शनमध्ये दिसते. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला तसंच 24 मध्ये पण सेम आहे, आपल्याला स्क्वेअर कम्प्लीट करायचा आहे आणि मग ही आन्सर फिगर शोधायची आहे. म्हणजे हे असं येणार आहे ही, आणि हे इथे क्लोज फिगर इथे. ठीक आहे, मग हे कुठे येत आहे, आय थिंक 1 मध्ये येत आहे का 3 मध्ये येत आहे बघा. नाही, 1 मध्ये स्ट्रेट लाईन आहे, आपल्याला काय हवी, थोडी स्लॅन्टिंग लाईन हवी, ती 3 मध्ये आहे. सो ऑप्शन 3 मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा 25 आणि 26. आयडेंटिफाय द फिगर इन विच द क्वेश्चन फिगर इज हिडन. आता क्वेश्चन फिगर ह्या कुठल्या ह्याच्यात हिडन आहे, म्हणजे हा शेप तुम्हाला इथे कुठे दिसतोय, तर बघा चला नीट लक्ष द्या. इथे बघा ही स्लॅन्टिंग लाईन आहे, इथे ही स्लॅन्टिंग लाईन आहे, या तिन्ही लाईन मिळाल्या आपल्याला, आणि ही स्ट्रेट लाईन इथे पण मिळतोय. त्याच्यानंतर फोर्थमध्ये येतोय का बघा, फोर्थमध्ये येत नाहीये, कारण ही लाईन, ही स्लॅन्टिंग लाईन इथे नाहीये, आणि 1 आणि 2चा 3चा तर प्रश्नच येत नाही. सो ऑप्शन नंबर 2 मार्क करा इथे. तसंच इथे आता हा क्वेश्चन फिगर इथे कुठे येणार आहे, तर नीट बघा, हा सर्कल असा हवाय, म्हणजे पहिली तर गोष्ट स्क्वेअर हवाय, त्यामुळे हा सेकंड ऑप्शन येणार नाही आणि हा फोर्थ ऑप्शन येणार नाही. फर्स्ट आणि थर्ड मधलं येईल. तर फर्स्ट आणि थर्ड मधलं इथे तर हे असं आहे, म्हणजे हे हाफ सर्कल आहे, ते या सर्कल स्क्वेअरच्या आतमधल्या साईडला आहे, हे बाहेर आलेलं आहे, आपल्याला पण हे असंच हवंय. सो ऑप्शन नंबर 1 येईल इथे. ठीक आहे, चला पुढचं बघा 27 आणि 28. विच आन्सर फिगर इज हिडन इन द क्वेश्चन फिगर. सेम आहे. आता आन्सर फिगर म्हणजे ही आन्सर फिगर इथे क्वेश्चन फिगरमध्ये जी दडलेली आहे ती आपल्याला शोधायची. उलट आहे, बरोबर, एक्झॅक्ट. आता मग ह्यातलं कुठलं इथे येईल ते आपल्याला बघायचंय. चला मला तर 1च वाटतंय. हे बघा, ही स्लॅन्टिंग लाईन ही इथे येणार आहे, त्याच्यानंतर ही लाईन अशी गेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर ही लाईन इथे आली आहे, अशी येऊन अशी आली आहे, बरोबर, अशी जाऊन अशी आली आहे.
तर ही तर कुठेच नाहीये. ही बघा, ही समजा आपण हे असं म्हणून घेतलं तर ही लाईन अशी स्ट्रेट गेली आहे, तिथपर्यंत आलं, पण तिथून पण ही स्ट्रेट आहे, तर इथे स्ट्रेट लाईन कुठेच नाहीये, त्यामुळे हा सेकंड ऑप्शन येणार नाही. फोर्थ ऑप्शनमध्ये हा असा भाग इथे कुठेच नाहीये, सो थर्ड ऑप्शन पण येणार नाही. आणि फोर्थ ऑप्शनमध्ये हे पूर्ण हे असं हे कुठेच नाहीये, सो ऑप्शन काय येणार आहे 1. चला नेक्स्ट बघा, या आन्सर फिगर इथे क्वेश्चन फिगरमध्ये कुठे कुठली दडलेली आहे ते बघायचंय. तर इथे हा स्मॉल ट्रायंगल इथे आहे का कुठे, नाहीये. सेकंड फिगरमध्ये बघा, ही लाईन अशी गेलेली आहे, ही पण अशी आहे, ही छोटी इथे येऊन स्ट्रेट लाईन, एक परत स्ट्रेट लाईन पुढे, इथून मागे, त्याच्यानंतर इथे. ठीक आहे, बघा हे सेकंड दिसतंय मला. थर्ड एकदा आपण ट्राय करूया. थर्डमध्ये ही अशी लाईन कुठेच नाहीये बघा, स्लॅन्टिंग लाईन, सो थर्ड पण येणार नाही, फर्स्ट पण येणार नाही. फोर्थमध्ये हा पार्ट आहे इथे, पण ही परत स्लॅन्टिंग लाईन, एवढी स्लॅन्टिंग लाईन इथे कुठेच नाहीये, सो ऑप्शन काय येणार आहे सेकंड. चला नेक्स्ट बघा, फाइंड आउट द ऑड टर्म एन के सी आणि ई. आता इथे पण ह्या एन के सी ई मध्ये आपण हे जे नंबरिंग लिहून घेतलं होतं हे आपल्याला लागणार आहे. इथे बघा, एन म्हणजे काय आहे, एन इज इक्वल टू येतंय 14, के आहे 11, सी आहे 3 आणि ई आहे 5. मग आता इथे बघा 14, 11, 3 आणि 5. तर ह्याच्यातलं 11, 3 आणि 5 हे काय वाटतं तुम्हाला, हे काय आहेत, तर हे आहेत प्राईम नंबर्स. ठीक आहे, फक्त 14 हा प्राईम नंबर नाहीये, सो इथे एन ऑप्शन मार्क करा फर्स्ट. नेक्स्ट बघा, जी जे यू डब्ल्यू पी एस आणि ए डी. चला इथे बघा, हे तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, जी नंतर म्हणजे ए बी सी डी ई एफ जी आणि एच आणि आय नंतर जे येतो, म्हणजे 2 लेटर्स येतात मध्ये ह्याच्या. यू व्ही डब्ल्यू ह्याच्यामध्ये फक्त 1 लेटर येतं. पी क्यू आर एस इथे पण 2 लेटर येतात. ए बी सी डी इथे पण मध्ये 2 लेटर येतात. मग फक्त कशाच्यामध्ये इथे एकच लेटर येतोय फक्त, म्हणजे 1 लेटर फक्त हिडन आहे, बाकी सगळे काय आहे 2 लेटर हिडन आहेत, सो ऑप्शन 2. नेक्स्ट बघा, एफ बी एल डी आर आय आणि ओ ई. आता इथे बघा 31 क्वेश्चन करता हे मी लिहून घेतलं, ह्याचे नंबरिंग बघूयात आपण. एफचा नंबर काय आहे 6 आहे, बीचा आहे 2, एलचा किती आहे, एलचा आहे 12, डीचा आहे 4, आर करता कुठला आहे 18 आणि आय करता आहे 9, ओ करता आहे 15 आणि ई करता आहे 5. ठीक आहे, बघा हे सगळे नंबर मी लिहून घेतलेत. तर आता ह्याच्यामध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे, डिफरन्स म्हणजे 2 3 जा 6, म्हणजे इंटू 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 येतं. 4 ला पण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12 येतं. 9 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 18 येतं का, नाही, 9 2 जा 18 आहे, त्यामुळे हा ऑप्शन म्हणजे आर आणि आय हे ऑड बनवते. 5 3 जा 15 केलं म्हणजे बरोबर 5 ने जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 15 येत आहे, म्हणजे ऑप्शन काय आहे आर आणि आय. दिस इज ऑड वन आउट काय आहे आर आय, सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, टी आय पी पीई टी टी यू बी आणि पी यू टी. तर हे बघा एकदम सिम्पल आहे. इथे मधलं लेटर फक्त वेगवेगळं आहे, फक्त पहिलं आणि थर्ड सेम आहे बघा, टी आणि पी. इथे पण पी आणि टी आहे, इथे पण पी आणि टी आहे, इथे फक्त टी आणि बी आहे, सो इथे थर्ड ऑप्शन ऑड बनवली. ठीक आहे, नेक्स्ट बघा. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हे लेटर दिलेले आहेत, तर ह्या लेटरचे मी नंबर लिहून घेतलेत. ठीक आहे, एल करता 12 आहे, ए करता 1 आणि बी करता 2. तर ह्याचं रिलेशन आपण समजा हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं तर काय आन्सर येते बघूया. 12 into 1 is 12, 12 into 2 is 24, 8 3 जा 24 and 24 into 2 is 48. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 4 जा 24 into 1 is 24, 2 into 4 is 8, 8 into 3 is 24. मग काय आहे ऑड वन आउट CHB. सो इथे ऑप्शन मार्क करा सेकंड ऑप्शन CHB. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 34 to 38 मध्ये फाइंड आउट द मिसिंग टर्म इन द सिरीज. तर FHJL, एफच्या मध्ये जी मिसिंग आहे, म्हणजे प्रत्येकाच्यात एक एक लेटर, इथे आय मिसिंग आहे. ठीक आहे, जे इथे के आहे, मग एल नंतर एम सोडल्यानंतर काय येणार आहे एन येणार आहे, थर्ड ऑप्शन येईल इथे. नेक्स्ट बघा, चला आता ह्याच्याकरता आपल्याला परत नंबरिंगचा वापर करायचा आहे. म्हणजे एच करता कुठला नंबर आहे 8 आहे, डी करता आहे
4 म्हणजे 8 + 4 किती होतं 12 होतं. डी करता आहे 4, जे करता किती आहे 10 आहे जे करता. ठीक आहे. सो 4 + 10 किती होणार आहे 14. के करता किती आहे, जे नंतर कधी के लगेच येतो म्हणजे के करता आहे 11 आणि ई डी नंतर लगेच येतो म्हणजे ई करता आहे 5 म्हणजे 11 + 5 किती होणार आहे इथे 16. म्हणजे बघा 2-2च्या फरकाने वाढत चाललंय म्हणजे 12, 14, 16. मग आयचा नंबर आहे 9 म्हणजे 9 + 9 18. म्हणजे मग पुढचा कुठला येणार आहे तर 20. म्हणजे 2 असे नंबर आपल्याला घ्यायचे, लेटर्स असे घ्यायचे ज्याची ॲडिशन काय येईल 20. आता इथे बघा, इथे आपण जर फर्स्ट ऑप्शन बघितला एल आणि जी, तर एल आहे किती 12 आणि जी किती आहे 7. मग 12 + 7 20 येणार आहे का नाही, सो फर्स्ट ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर आहे ओ आणि सी. ओ करता आहे 15, सी करता आहे 3 म्हणजे 20 येईल का नाही, सो तर सेकंड ऑप्शन पण नाही. आर आणि बी. आर करता बघा किती आहे 18 आणि बी आहे 2 म्हणजे आलं 20 म्हणजे 18 नंतर बरोबर काय येत आहे 20. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे आर बी. इथे बघा आता ए बी सी हे सिरियल नंबर आहेत, मग नंतर पुढे फक्त कंटिन्यू काय झाले बी सी आणि ई नंबर घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे सीई कंटिन्यू झालंय मग एज घेतलाय, मग ई एच कंटिन्यू झालंय मग एम घेतलाय. म्हणजे आता कुठलं कंटिन्यू होईल ह्याच्यामध्ये एच एम कंटिन्यू होईल बरोबर एच एम. आणि मग पुढचं लेटर काय येईल तर इथे खाली ऑप्शनमध्ये बघा एकच ऑप्शन आहे एच एमचा एच एम यू. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात आपण के टी एम आर ओ पी आणि क्यू एन. चला नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये के, आता हे फर्स्ट आणि ह्याच्यातलं आपण अंतर बघूयात. के नंतर एल गाळलेला आहे आणि मग एम लिहिला आहे. टी नंतर काय गाळलेलं आहे पी क्यू आर एस टी. तर आर आणि एस मध्ये म्हणजे उलट आर आणि इथे टी मध्ये काय गाळलेलं आहे एस. ठीक आहे. मग तसंच आपल्याला इथे पुढे पण आहे एम नंतर एन आहे येतो आणि मग ओ येतो म्हणजे एम नंतर इथे ओ आलेला आहे. असं इथे क्यू नंतर काय येईल बघा, क्यू नंतर येईल क्यू नंतर आर येतो पण एक आपल्याला आर गाळायचा आहे म्हणजे पुढचं लेटर काय येईल एस येईल. आणि आता उलट म्हणजे एनच्या आधी कुठला नंबर येतो, एनच्या आधी कुठलं लेटर येतं एक नंबर एक लेटर गाळून म्हणजे एनच्या आधी एम येतं आणि त्याच्या आधी एल येतं. सो इथे काय येणार आहे एल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. कळलंय तुम्हाला, परत एकदा सांगते के नंतर हे बघा इथे के नंतर येतो एल. ठीक आहे. आर आणि टीच्या मध्ये येतो एस, तर हे दोन लेटर गाळून हा वर्ड तयार केलाय. त्याच्यानंतर एम नंतर एन येतो तो गाळून ओ लिहिलाय आणि आरच्या म्हणजे मायनस म्हणजे एम आणि पी क्यू आर, क्यू गाळून इथे काय लिहिलंय पी लिहिलाय. मग इथे क्यू घेतलाय मग क्यू नंतर आपण क्यू नंतर येतो आर आणि मग येतो एस, मग तो एस आपण इथे लिहून घेतला. आणि एल नंतर एलच्या आधी म्हणजे एल एम आणि एन, तर इथे एम गाळलाय आणि मग एन आलाय म्हणून ऑप्शन काय आला एस आणि एल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. हे नेक्स्ट पण थोडंसं तसंच आहे. के एल एम एन पुढे घेतलेला आहे, ओ एन पी क्यू पुढे घेतलेला आहे, क्यू आर एस टी पुढे घेतलेला आहे. म्हणजे मग काय येईल पुढचं लेटर यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू येईल आणि मग वाय एक्स येईल बरोबर. सो डब्ल्यू वाय एक्स. मग इथे बघा फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा 39 to 43. फाइंड आउट द रिलेटेड टर्म. जे रिलेटेड टू ई, मग पीशी रिलेटेड काय असणार आहे खालचं लेटर. चला इथे जेचा नंबर आहे 10 आणि ईचा आहे 5 म्हणजे 10 - 5 केलं तर 5 येतं. मग पी मध्ये पण तसंच येईल. पीचं काय आहे बघा इथे 16, मग 16 मधनं 5 येल्यावर काय येणार आहे 11 म्हणजे काय येणार आहे के. सो म्हणजे बघा इथे पी आहे इथे 16 मग मायनस जर आपण 5 केलं तर काय येतं 11 आणि 11 नंबरला कुठला लेटर आहे 11 नंबरला आहे के. सो इथे ऑप्शन येणार आहे सेकंड. चला नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा ए आणि जे. तर एला 1 आहे जेला आहे 10 म्हणजे 1 + 10 आपण केलं तर 11 येतं. तसं डी आणि जी, डी किती आहे 4 आणि जी बघा किती आहे जी आहे 7 म्हणजे 4 + 7 केलं तरी पण 11 येतं. मग तसंच आय आणि एफचं आपण बघूयात. आय करता आणि एफ करता. तर आय करता आहे 9
आणि एफ करता आहे 6. म्हणजे हे काय येणार आहे 9 + 6 म्हणजे किती येतं 15. मग आता असे दोन नंबर आपल्याला खालच्या लेटरमधनं घ्यायचे आहेत, ज्याचं ॲडिशन केल्यावर काय येणार आहे 15. तर इथे बघा C3 आहे आणि M13 आहे, म्हणजे हे येणार नाही. मग पुढचं आपण ट्राय करूया C आणि L. C3 आहे आणि L आहे 12. मग 12 + 3 किती येतं 15. सो ऑप्शन नंबर 2 येईल इथे CL. चला नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट नंबर आहे B आणि C. तर आपण लिहून घेऊया इथे. B आणि C ला आहे 2 आणि 3. E आणि G ला काय आहे इथे बघा 5 आणि 7 आहे. सो हे 5 आणि 7 लिहून घेऊ आपण इथे. M Q ला काय आहे, M ला आहे 13, Q ला आहे 17. 13, 17. मग पुढचा नंबर कुठला येणार आहेत, तर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2 आणि 3 हा प्राईम नंबर आहे, 5 आणि 7 प्राईम नंबर आहे, 13, 17 प्राईम नंबर आहे. आता खालचं असं कुठले दोन लेटर घ्यायचे ज्याचे दोन्हीचे प्राईम नंबर्सच असतील. चला इथे Q पर्यंत तर बघा 17 पर्यंत दिलेलं आहे. मग त्याच्या पुढचे प्राईम नंबर काय आहेत, तो आहे 19 आणि त्याच्यानंतर आहे 23. म्हणजे S आणि W. मग इथे आहे काय S आणि W. येस, फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा बॅट टॅब. मग पिन. आता इथे बॅटचं काय केलंय TAB उलट लिहिलंय, ठीक आहे. मग इथे पिनचं काय येईल NIP, निप येईल. मग इथे फोर्थ ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा ABC. आता इथे नक्कीच याची ॲडिशन केलेली असणार आहे. Aचं 1 आहे, Bचं 2 आहे आणि Cचं 3 आहे. म्हणजे 3 + 2 = 5 + 1 = 6. जसं ह्याची ॲडिशन करायची. Dचं किती आहे 4, Eचं आहे 5 आणि Fचं आहे 6. मग ह्याची ॲडिशन किती येईल 6 + 4 = 10, 10 + 5 = 15. सो इथे ऑप्शन नंबर येईल 3. चला नेक्स्ट बघूयात आपण 44 to 48. फाइंड द टर्म दॅट बिलॉंग्स टू द ग्रुप A, I आणि P. मग ह्या ग्रुपला कुठलं खालचा लेटर बिलॉंग होतंय, इथे आता आपण याचे नंबर लिहून घेऊ. A म्हणजे आहे 1, I म्हणजे किती आहे 9 आणि P म्हणजे बघा किती आहे, P म्हणजे आहे 16. मग आता ह्याच्यात तुम्हाला रिलेशन काय दिसतंय बघा. 9 हा 3चा स्क्वेअर आहे, 16 हा 4चा स्क्वेअर आहे आणि 1 हा 1चा स्क्वेअर 1च येणार आहे. म्हणजे मग ह्याच्यात रिलेशन काय आहे स्क्वेअरचं. मग तसंच आपल्याला असा नंबर शोधायचा, लेटर शोधायचा त्याचा स्क्वेअर नंबर जो असणार आहे. मग इथे बघा स्क्वेअर नंबर कुठला कुठला आहे 16 पर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर डायरेक्ट आहे स्क्वेअर नंबर 25. म्हणजे तो काय आहे y. म्हणजे 5चा स्क्वेअर आहे 25. बाकी हे कुठलेच स्क्वेअर नंबर नाही आहेत. 16 नंतर स्क्वेअर नंबर काय येतो डायरेक्ट 25, तो आहे y. इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. इथे पण बघा आता P करता काय आहे, आत्ताच आपण बघितलं P करता आहे 16. सो 16 + D आहे 4. म्हणजे ह्याची ॲडिशन काय झाली 20. K किती आहे 11 आणि पुढे काय आहे I. 11 + 9 किती आहे 20. म्हणजे ह्याचं पण 20 आलं. G किती आहे 7 आणि M किती आहे 13. म्हणजे ह्याची पण ॲडिशन केल्यावर काय येतं 20 येतं. ह्याची पण ॲडिशन 20 येते. मग आता खालचे नंबर असे बघायचे आपल्याला की ज्याची ॲडिशन 20 येईल. ऑप्शन आपल्याला काय दिलेले आहेत F आणि O. तर 6 आणि 15 गेल्यावर 20 येतं का नाही येत. सेकंड ऑप्शन दिलेला आहे CR. तर 3 + 18 येते का 20 नाही येते. नेक्स्ट ऑप्शन आहे JJ. तर J 10 आहे आणि परत डबल J आहे म्हणजे 10 + 10 = 20. मग थर्ड ऑप्शन येईल आन्सर. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. आता ह्याच्यामध्ये पण आधी आपण ह्याचं नंबरिंग लिहून घेऊ. Aचं आहे 1 आणि Xचं किती आहे 24. मग ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं किंवा केलं ॲडिशन केलं तर ॲडिशन केलं 25 येईल आणि मल्टिप्लिकेशन केलं तर 24 येईल. पण त्याच्यात आधी आपण दुसरा नंबर बघू H आणि C. तर H बघा 8 आहे आणि C आहे 3. 8 आणि 3. मग 8 + 3 केलं तर 11 येतं, पण मल्टिप्लिकेशन केलं तर 24 येतं. मग ह्याचं पण मल्टिप्लिकेशन केलं 24 येतं, ह्याचं पण मल्टिप्लिकेशन 24 येतं. सो आपण मल्टिप्लिकेशन ठेवूयात. आता F आणि D काय आहे बघा इथे 6 आणि 4. 6 × 4 किती येतं 6 × 4 = 24. मग आता असं पुढचं कुठले येणार आहेत खालचे ज्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 24 येईल बघा B आणि Y. 2 आणि Y येत आहे का 24 नाही येणार. नेक्स्ट आहे I आणि E. तर I बघा 9 आहे आणि E आहे 5. याचं मल्टिप्लिकेशन 24 येईल का नाही येणार. नेक्स्ट ऑप्शन आहे L आणि B.
एल आहे 12 आणि बी आहे 2, म्हणजे 12 2 जा 24. सो एल आणि बी इज अवर आन्सर. इथे मार्क करा थर्ड ऑप्शन. आता इथे बघा NQT BEH आणि JMP. तर एन आणि क्यू मध्ये 2 लेटर्स येतात, क्यू आणि टी मध्ये किती लेटर्स येतात? आर आणि एस येतं आणि मग टी येतं. तसं इथे पण बी नंतर काय येतं? CD आणि ई आहे, ई नंतर FG आणि एच आहे. ठीक आहे. जे नंतर काय आहे? KL आहे आणि मग M आहे, NO आहे आणि मग P येतं. तसंच आपल्याला पुढचे बघायचे की ह्या ऑप्शनमध्ये तसं रिलेटेड वर्ड जे या बिलॉंग या ग्रुपला कुठला हा लेटर खालचा बिलॉंग करतो. आता इथे बघा W घेतलं तर नंतर काय येतं बघा? WXY, म्हणजे इथे फक्त X लेटरच आहे, सो हा ऑप्शन येणार नाही. SUV, इथे पण एकच लेटर फक्त येतोय मध्ये दोघांच्या, जो हिडन आहे तो हे येणार नाही. H मध्ये बघा ABCDEFGHIJ आणि मग K आणि LM आणि मग N, म्हणजे इथे थर्ड ऑप्शन येतोय HKN, सो हा मार्क करा. नेक्स्ट बघा SRQCBA आणि GFE. आता हे SRQ हे कसं लिहिलं? रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं, म्हणजे QRS असं आहे ना. तसंच ABCEFG, मग तसंच पुढचं बघा CBA होईल का? नाही. KLM होईल, KLM, सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा 49 to 50 मध्ये विच ग्रुप ऑफ टर्म्स विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज. आता इथे बघा पहिले काय आहे? सर्कल. त्याच्यानंतर सिरीज बघू आपण कशी आहेत. सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, 2 स्टार आणि स्क्वेअर. मग ह्याच्या पुढे काय येईल तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ह्या म्हणजे हे क्वेश्चन हे 3 इथे आहेत, ते आपल्याला फाइंड करायचे आहेत खालच्या ह्याच्यातून. इथे बघा आता समजा ह्याला आपण नंबरिंग केलं 1 2 3 4. मग ह्या स्टारला काय नंबर येणार आहे? 4 3. सर्कलला 1 नंबर आहे म्हणजे इथे 2 येणार आहे, 2. मग 2 नंबरला काय आहे? ट्रायंगल, सो इथे ट्रायंगल काढून घेऊ आपण. पहिला आपला ट्रायंगल आला. ठीक आहे. मग आता इथे परत 1 2 3 4 बरोबर आहे. परत इथे 4 3 2 1. मग 3 नंबरला काय आहे? 3 नंबरला आहे स्क्वेअर, सो इथे स्क्वेअर काढून घेतला. परत 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर 4 3 2 आणि पुढे सर्कल येईल त्याला येईल 1, म्हणजे इथे 4 नंबरला काय आहे आपला? 4 नंबरला आहे स्टार, म्हणजे काय आलं? ट्रायंगल, स्क्वेअर आणि स्टार. म्हणजे कुठला ऑप्शन आला इथे? थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा तसंच आहे PQR PPQQ. ठीक आहे. पहिले सिंगल लेटर आहे, मग P डबल झालाय, Q पण डबल झालाय, मग R पण डबल पाहिजे, म्हणजे हे इथे जे मिसिंग आहे तो काय आहे? R आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर P 3 टाइम्स आलाय, मग Q पण 3 टाइम्स पाहिजे, R 3 टाइम्स दिलेला आहे ऑलरेडी, म्हणजे इथे मिसिंग काय आहे? Q आहे. नेक्स्ट बघा इथे परत आता R हे 3 टाइम्स झालं, परत त्याच्यानंतर काय येतंय? P येतंय, मग P इथे 3 टाइम्स आहे आणि Q 2 टाइम्स आहे. पण आता या पॅटर्न प्रमाणे P 4 टाइम्स यायला पाहिजे, म्हणजे इथे काय येणार आहे? मिसिंग लेटरमध्ये P येणार आहे, म्हणजे P 4 टाइम्स आणि मग Q इथपर्यंत त्यांनी थांबवलेलं आहे, म्हणजे पुढचं पण काय असणार आहे? Q 2 टाइम्स असणार आहे. पण आपल्याला काय हवंय? पहिले हे क्वेश्चन मार्क दिले तेवढंच विचारलंय, सो इथे काय येणार आहे? R Q आणि P. R Q P कशात आहे? फोर्थ ऑप्शन मध्ये, सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मायनस मल्टिप्लिकेशन प्लस, म्हणजे ह्या 3 सिम्बॉल मध्येच आहे सगळं. मग हे 3 सिम्बॉल बघा, पहिले तर प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन आहे. महिला नंबरिंग करूयात आपण. बघा समजायला आपण 1 नंबर दिला, 2 दिला, 3 दिला. मग मायनसला काय नंबर आहे? 2. मल्टिप्लिकेशनला आहे 3 1. आता इथे परत काय येणार आहे? हा ह्याचा नंबर काय आहे? 3 आणि मायनसचा काय आहे? 2, म्हणजे इथे काय येणार आहे? 3 1 2, म्हणजे सगळे एक एकदा म्हणजे वेगवेगळे झालेत, प्रत्येक वेळी त्यांची जागा बदलली आहे, म्हणजे 1 2 3 झालं, मग 2 3 1 झालं, मग 3 1 2 झालं. मग इथे क्वेश्चन मार्कच्या इथे 1 आलाय आपला, तर इथे 1 लिहून घेऊ आधी. किंवा 1 करता काय सिम्बॉल आहे? प्लस, तो प्लस लिहून घेऊ आपण. 1 नको, प्लस लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा परत हे 3 इथपर्यंत झाले. आता प्लस करता काय आहे? 1 2 3, म्हणजे परत ही सिरीज रिपीट झाली आहे, म्हणजे 1 2 3, म्हणजे नंतर काय असणार आहे? 2 3
1 बरोबर. मग 3 करता काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे इथे येणारे मल्टिप्लिकेशन. परत 3 करता आहे 3 2 नाही सॉरी 3 1 आणि 2 ही सिरीज रिपीट होणार परत. 3 1 2 1 2 3 झाल्यानंतर 2 3 1 आणि मग 3 1 2 म्हणजे 3 1 2 हे रिपीट झालं. परत प्लस आलंय म्हणजे 3 1 2 नंतर परत काय रिपीट झालंय 1 2 3. सो इथे येणार आहे 1 2 आणि 3. मग 2 करता काय आहे, 2 करता आहे मायनस. म्हणजे आन्सर काय असणार आहे, प्लस मल्टिप्लिकेशन आणि मायनस. इथे मग फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला 52 मध्ये बघा LMNO. ठीक आहे, इथे एक पार्ट आहे. इथे नंतर L 2 टाइम्स आला आहे, पण N आणि O म्हणजे 1 टाइमच आहेत, एक टाइमच आहे. म्हणजे M इथे काय येणार आहे, 1 टाइम येणार आहे. सो पहिलं लेटर आपलं येईल M. ठीक आहे, त्याच्यानंतर NO झालंय म्हणजे इथे एक संपलं. आता LL 2 टाइम्स आहे, MM पण 2 टाइम्स आहे, पण O एक 1 टाइमच आहे, म्हणजे N पण किती असणार आहे 1 टाइम. सो इथे येणार आहे N. इथे बघा LL MM NN आणि O म्हणजे हे जे 2 लेटर, हे N पण आता 2 टाइम्स झाला, इथे 1 टाइम्स होता, इथे 2 टाइम्स झालाय, पण O हा 1 टाइम्स राहणार आहे. O पुढच्या सिरीजमध्ये म्हणजे पुढच्या पट्ट्यामध्ये 2 टाइम्स येईल. म्हणजे हे इथे संपलंय, म्हणजे पहिलं लेटर इथे परत काय असणार आहे, L ने सुरू होणार आहे. ठीक आहे, सो MN आणि L येईल. मग इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट लेटर बघा UVWX. इथे हे एक संपतंय. मग XV म्हणजे 4 लेटरचा आपण ग्रुप घेऊयात. ठीक आहे, मग इथे मिसिंग काय आहे, इथे मिसिंग आहे W, म्हणजे आपला फर्स्ट लेटर असणार आहे W. त्याच्यानंतर WUV इथे 4 लेटर इथे संपले. मग इथे मिसिंग काय आहे, X. सो इथे असणार आहे X. XUVW हे तर झालं 4 लेटरचं. इथे काय असणार, इथे काय मिसिंग आहे, V मिसिंग आहे, म्हणजे काय आले WXV. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा ACC ADDD A. आता इथे बघा A नंतर C 2 टाइम्स आलंय, इथे A नंतर D 3 टाइम्स आलंय, A नंतर E 4 टाइम्स आलंय. म्हणजे मग इथे काय येईल, A येईल आणि F आहे तो 5 टाइम्स येईल. पण इथे बघा F ऑलरेडी 6 टाइम दिलेला आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे A येईल, म्हणजे इथे येणार नाही. मग इथे काय येईल, तर इथे E इथे रिपीट होणार आहे, E इथे रिपीट होणार आहे. आणि इथे काय येणार आहे, चला इथे बघा E आहे तो इथे 5 टाइम्स आलाय, म्हणजे इथे काय येईल, E येईल. आणि F 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे पण इथे F येणार आहे. आणि ह्या F इथपासून नवीन सुरू झालंय हे, म्हणजे इथे मध्ये काय येणार आहे, A येणार आहे. सो EAF. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला म्हणजे संपणार आहे E नी एक सिरीज, सुरू होणार आहे A नी, आणि हे F, आणि इथे परत A नी सुरू झाले, म्हणजे इथे पहिलं लेटर असणार आहे F. नेक्स्ट बघा 55 आणि 56 करता सॉल्व द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. A plus B is G, C plus D is F, P plus F is M, G plus M is Y. So F plus A plus B plus B is equal to किती येईल. आता हे सोपं आहे बघा. F plus A, तर इथे F plus A आहे का, आणि P plus B, A plus B आहे G, म्हणजे इथे A आणि B चा आपण ग्रुप करू शकतो, आणि P आणि F चा ग्रुप करू शकतो. म्हणजे हे आपण असं लिहू शकतो, प्लसच आहे ना, त्यामुळे आपण ते इंटरचेंज करू शकतो. प्लस F प्लस P किंवा P प्लस F. आता A प्लस B आपल्याला काय माहिती आहे, G माहिती आहे. सो इथे येणार आहे G प्लस P प्लस F किंवा F प्लस P काय आहे, M आहे. सो G प्लस M. मग G प्लस M काय आहे, Y आहे, म्हणजे हे काय आलं Y. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा Y. चला 56 मध्ये पण बघा हे 2 सिम्बॉल म्हणजे स्टार आहे, हे 2 सिम्बॉल म्हणजे हा मोठा स्टार आहे. ठीक आहे, स्क्वेअर आणि ट्रायंगल म्हणून. तर देन हे ह्या सिम्बॉल म्हणजे काय असं विचारलंय आपल्याला. आता हे मगासारखं आपण कंबाईन करूयात. ट्रायंगल आणि ट्रायंगल बरोबर कुठला दिलेला आहे, स्क्वेअर, म्हणजे हे 2 मिळून काय आहे, आणि हे 2, तर हे 2 मिळून आहे हा असा स्टार, आणि हे स्वस्तिक आणि हा स्टार, हे मिळून काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे. देन आता ह्या दोघांची ऍडिशन, आता हे हा स्टार आणि हा स्क्वेअर हे मिळून काय आहे, हा सर्कल आहे, आणि मध्ये एक लाईन आहे. सो हे येणार आहे ऑप्शन 2. चला लास्ट वन बघूयात. इन द फॉलोइंग क्वेश्चन व्हेरियस फेसेस ऑफ ए क्यूब आर शोन, स्टडी देम अँड फाइंड द नंबर विच इज ऑन द फेस ऑपोजिट टू 5. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा.
In the following question, various faces of a cube are shown. Study them and find the number which is on the opposite of 2, 5. आता इथे बघा 2, 6 म्हणजे 2, 1, 4 आणि 2, 6, 3 म्हणजे इथे 2 इथे फक्त वरती गेला या साईडला आणि खालचे नंबर पुढे आले 6 आणि 3. तसं इथे बघा 2, 3 आणि 1, 6, 5 आणि 3. तर हा इथे 3 कॉन्स्टंट राहिला आहे. जसा इथे 2 राहिला तसे 2 नंबर पुढचे म्हणजे क्यूबचे दुसरे पुढे आले. तसं इथे बघा हा 3 आहे म्हणजे ह्या 3च्या ह्या साईडला इथे 2 होता, तो आता इथे कुठे गेला असेल, मागे गेला असेल. आणि हा 5 इथे पुढे आला म्हणजे ह्याच्या ॲडजस्टंट साईडला 2 आहे 3च्या, म्हणजे इथे आणि इथे 5 आहे. म्हणजे मग 5च्या ऑपोजिट बरोबर काय असणार आहे, 2 असणार आहे. इथे ऑप्शन असणार आहे 1. कळलं का तुम्हाला हे? इथे काय केलंय बघा, इथे 2 आहे हा वरती नेला आहे, इथे उलट केलंय. तर इथे 2 हा वरती गेल्यामुळे ह्याच्या ॲडजस्टंट साईडचे नंबर आहेत ते झाकले गेले आणि दुसरे पुढे आले 6 आणि 3. तसं इथे केलं म्हणजे 5च्या ऑपोजिट काय असणार आहे 2. सो ऑप्शन येणार आहे 1. इथे आपला मिसलेनियस जो आहे 12th लेसन तो आपला संपलेला आहे आणि आपला इथे इंटेलिजंट टेस्टचा सगळा पोर्शन संपलेला आहे. तर इंग्लिशचे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तुम्हाला आवडला असेल, कळलं असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.